पहिली केस होती कडूबाई. कडूबाई एक अशी महिला होती जी माझ्या कायम स्मरणात राहील. एक कडूबाई नावाची महिला छत्रपती संभाजीनगर, जे आज औरंगाबाद, पूर्वी औरंगाबाद होतं, त्या हायकोर्टाच्या पायरीवर एक महिला रडत बसलेली होती आणि ती फक्त रडत होती. येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचं लक्ष त्या बाईकडे नव्हतं, परंतु माझं लक्ष त्या बाईकडे गेलं. गेल्यानंतर मी त्याला बोललो, तायडे का रडायली? एक वयोवृद्ध म्हातारी होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणले की तुम्ही वकील लोक असे असतात तसे असतात. तिने वकिलांना सरळ नावं ठेवायला सुरुवात केली. मग मी बोललो, एक काम कर, चल आपण चहा घेऊ ताई आणि तू तिथं वकिलांना शिव्या दे. मग आलो, तिला चहा पाजला. मग तिने तिच्या हातातली फाईल दाखवली, कागद दाखवली. वकिलाने सांगितलंय की तू अजून पैसे आण, नाही तर तुझी केस घेऊन जा, म्हणून त्याने माझ्या हातात फाईल दिली. आणि मी गरीब बाई आहे. माझा नवरा जो आहे तो मला सोडून गेला कित्येक वर्षापूर्वी. पोरं आहेत, त्यांना मीच सांभाळते. मी गिरणीमधून जो खाली पडलेला आटा असतो ना, तो उचलून आणते आणि त्याच्या भाकऱ्या बनवून खाते. या वकिलाला पैसे द्यायचे कुठं? माझ्या जमिनीवर मी नसल्यामुळं भावकीने कब्जा केलेला आहे, तेव्हा ताबा मिळत नाही. कसं करायचं? मग मी त्या बाईकडे बघितलं आणि माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. माझ्यासाठी आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट असणारी केस मला ती जाणवली आणि ते मी प्रकरण हातात घेतलं. आणि विशेष म्हणजे त्या ताईला सांगितलं की तू पैशाचं टेन्शन घेऊ नको, कारण ऑलरेडी केस फाईल होती, मला काही कोर्ट फीस लागणार नव्हती, मला फक्त ती प्रिपेअर करायची होती. तर मी ती केस हँडल केली. शेवटी नशीब तिचं चांगलं आणि माझा थोडाफार जो कष्ट होतो तो कामी आलं आणि शेवटी ती जमीन आम्हाला ताब्यात मिळाली. ती जमीन ताब्यात मिळाल्यानंतर त्या बाईने आनंदाने मला 5,000 रुपये दिले तिने, आणि त्या 5,000ने माझं पूर्ण आयुष्य बदललं. तर ही माझी पहिली केस. एरवी वकिलांच्या बाबतीत म्हणजे सर्वसामान्य माणूस विश्वास याच्यासाठी ठेवत नाही की केस तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हे सुरू राहतं. आणि तुम्ही पहिल्याच याच्यात केस मिटवली, तर काय पहिली केस मिटवल्यानंतर काय वाटलं होतं? खूप आनंद झाला होता. आणि मी आज सुद्धा माझ्या ज्या केसेस आहेत ते पटकन मिटवतो, कारण एक केस जर आपण पटकन मिटवली तर तो माणूस 10 क्लायंट आणून देतो. परंतु अजून एक बोलतो, जे म्हणतात ना तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, अशा केसेस वाढतात. याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहेत, लोक जबाबदार आहेत. तुम्ही केस देताना, एखादी केस एखाद्या वकिलाला देताना अगोदर त्या वकिलाशी क्लिअर कट बोला. एक चांगला वकील निवडा. फक्त तो मोठा आहे, पैशावाला, लय नाव आहे म्हणून लावायचा नाही. त्या वकिलांना बसा. 2 प्रकार आहेत. आपली केस देताना त्याला म्हणायचं, साहेब जर गॅरंटी पाहिजे असेल, गॅरंटी हवी आहे, इतक्या दिवसात पाहिजे असेल तर त्याची फीस सांगा, किंवा आमची परिस्थिती खराब आहे, आम्ही देवावर विश्वास ठेवू, तुमच्यावर विश्वास ठेवू, तारखेला